आमच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ काहीच ऊन नाही आणि ऊन नसल्यामुळे आम्ही इकडे तिकडे मन कशाला घालू. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणामध्ये सर्वांगीण समृद्धता आहे. पाप नष्ट करण्याकरता जगामध्ये जी गंगा आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, आणि ती गंगा आमच्या पांडुरंगाच्या चरणात आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. कांदे पाडत झाली वाटत. आनंदी महाराज तुमची खांदी पाळत चालू आहे, यांची खांदी पाळत चालू आहे. आमच्यावर काय अन्याय असावं, आमची खांदी पाळत का होऊ नये. होय विष्णुबा, काय हरकत आहे. अजून पद्धत सुरू झाली नाही, एखाद्यावर होऊ शकेल महाराज. आपण एक चिंतन मांडत होतो, आम्ही आता इकडे तिकडे कशाला बघावं. ते हे भोवताले ठाई वाटो मन, बराडे करून दारोदार. आम्ही इकडे तिकडे बघायचं कारण नाही, कारण भक्तीच्या क्षेत्रामध्ये 4 दोष आहेत. सकामता, सदंबता, सपापता आणि सद्व्यभिचारता. सकामता प्रापंचिक इच्छा घेऊन भगवंताकडे जाणं, ह्या भक्तीतला दोष आहे. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. सेवे लागे सेवक प्रापंचिक इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून भगवान परमात्म्याची भक्ती जर करू गेलो तर तो शेवटपर्यंत परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप होऊ शकणार नाही. कारण त्याच्या भक्तीची वजाबाकी होते. जो मनामध्ये प्रापंचिक अशा प्रकारचा विषय मनामध्ये आणला आहे आणि त्याच्याकरता भक्ती करत असेल तर ते फार मोठा दोष येणार आहे. करू नये. परमात्म्याची अलौकिक शक्ती मिळण्याकरता भक्ती करावी, नाशवंत विषयाकरता करू नये. तुका म्हणे त्यांची कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. पहिला दोष सकामता. दुसरा दोष सपापता. एका बाजूला पापही करतो आणि दुसऱ्या बाजूला भक्ती करतो. पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. दोष आहे महाराज. तिसरा दोष आहे सदंभता. दंभ. दंभ म्हणजे जगामध्ये आपला मोठेपणा व्हावा एवढा करता भक्ती करणं. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, आंतरी भावना वेगळाल्या. दंभ नाही चालत महाराज. आणि सव्यभिचार. व्यभिचार म्हणजे आज या देवाची भक्ती तर उद्या दुसऱ्या देवाची भक्ती. वैकुंठवासी परमपूज्य विठ्ठल महाराज बोले सांगायची, आगवेन गावद्वारी ऐसे आहे. वेश्या कधी गंगा भागीरथी होतच नाही. तसं सारखा बदल सारखा बदल सारखा बदल दोष आहे. म्हणून एकनिष्ठता लागते. परमात्म्याच्या शरणामध्ये पाप नष्ट करण्याची ताकद आहे. दुसरा मोठा
फायदा आहे. भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये अभिमान नष्ट करण्याची ताकद आहे. फक्त चरणाचा आश्रय करावा लागतो. कारण अभिमान नावाची एक शक्ती किंवा ज्याला अहंकार म्हणतात, सगळ्या आपल्या जीवनाचं वाटोळ जर कोणी केलं असेल तर त्या अहंकाराने वाटोळ केलं. तीळ मात्र जरी होई अभिमान, मेरुतो समान भारलेला. तो अभिमान लवकर जात नाही महाराज. किती प्रयत्न करा, अभिमान लवकर जात नाही. आम्ही गंमत सांगत असतो, भजनात कीर्तनात मृदंग वाजवल्यानंतर अभिमान जावा का राहावा? दोघांचं सांगत, तुमच्या बाहेरच्याच सांग. आमच्यासारखं कोणाला वाजवता येत? कीर्तनात चाली म्हटल्यानंतर अभिमान जावा का राहावा? तुमचं कोणाचं नाही आनंदी महाराज सांगत नाही, बाहेरचं सांगतो. आमच्यासारखं कोणाला गायन करता येत असं अभिमान राहतो. आणि कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा करावा. आमच्यासारख्याला उगाचच वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला करता येतं? अरे तुझ्यासारखे 56 गेले ना. अभिमान दुर्धर महाराज, लवकर नाही जात. जे जे साधन करावं त्या त्या साधनानेच अभिमान वाढतो. आणि तो अभिमान नष्ट करण्याचं जर मनात असेल तर भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये सामर्थ्य, अभिमान नष्ट होतो. उदाहरणार्थ कानोपात्रेचा दृष्टांत पण लक्षात घ्या. तिसरी गोष्ट आहे, वृत्तीची किंवा जीवनाची जडता जर घालवायची असेल तर भगवंताच्या चरणाचा आश्रय करणं अत्यंत आवश्यक आहे. परमात्म्याच्या चरणामध्ये जडपणा घालवण्याची सहज शक्ती आहे. मोठा प्रसंग आहे. मला वाटतं रामायणाचार्यांनी सांगितलं असेल की नाही, राजा जनकाला आणि भगवान शंकराच्या उपासनेने धनुष्य मिळालं. त्याचं नाव शिवधनुष्य. फार मोठं होतं म्हणतात. एका जागेवर दुसऱ्या जागेवर हलवायचं म्हणलं म्हणजे शेकडो माणसं लागायची. ते राजवाड्याच्या कोपऱ्यामध्ये उभं केलं होतं. पूर्वीचा काळ फरशीचा युग नव्हतं. शेण आणून सारवावं लागायचं. आम्ही आळंदीला होतो तेव्हा शेण गोळा करून संस्था सारवावी लागायची. आता भाग्यवान आहेत. तेव्हा सारवत असताना धनुष्याच्या जवळ का त्या दासी सारवायला गेल्या की धनुष्याच्या खालची जागा तशीच पारशी राहायची आणि बाजूनं सारवायचं. एके दिवशी भगवती सीतामातेला लहर आली सारवण्याची आणि सीतामाता गाईचं शेण घेऊन सारवायला लागल्या. धनुष्यापर्यंत गेल्यानंतर ते धनुष्य डाव्या हातानं उचललं आणि खालची जागा सारवली आणि पुन्हा टेकवलं. राजा जनकाने पाहिल्यावर तोंडात बोट घातलं. रे बाप रे बाप, तर महामाया दिसते. जे उचलण्याकरता शेकडो माणसं लागतात पण माझ्या सीतेने डाव्या हातानं उचललं. अर्थात महाशक्ती आहे. आणि आता माझी सीता लग्नाला आलेली आहे. स्वयंवर आपण जाहीर केलं पाहिजे. आणून राजा जनकाने सर्व क्षत्रियांना निमंत्रण दिलं आणि अट होती की जो शिवधनुष्याला बाण लावून त्याचा तोडेल त्याला सीता माळ घालेल. देशोदेशीचे राजे आले. पहिला नंबर रावणाने लावला. आपल्याला माहीत आहे, उचललं नाही. ते त्याच्या छातीवर पडलं आणि रावणासारखा उचलू शकत नाही म्हटल्यानंतर सगळ्या क्षत्रियांनी गप्प बसले. तुम्ही उचला, कोणी उचलेला. शेवटी त्याच स्वयंवरामध्ये विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणाला घेऊन आले होते. एक वाक्य सांगतो, मोठी माणसं आपणहून पुढं पुढं करत नसतात आणि आपणहून पुढं पुढं करतात ती मोठी नसतात. रावणाने पुढं पुढं केलं पण भगवान परशुरामचंद्र पुढे पुढे करत नव्हते. आणि राजा जनकाने आव्हान केलं, आज क्षत्रिय संपले का? कोणाचा ताकद नाही का उचलण्याची? हे असं आव्हान केल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं, रामा, अरे क्षत्रिय धर्माची लाज राखण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. पोट. विश्वामित्रांचं दर्शन घेतलं आणि रावणाच्या छातीवर पडले ते शिवधनुष्य डाव्या हातानं सहज उचललं. कानाडीला बाण लावला. खेचल्याबरोबर 2 तुकडे झाले. दुंदुबे वाजू लागल्या, नगारे वाजू लागले. भगवती सीता माता माळ घेऊन आल्या पुढे. पण माळ घालत असताना अडचण,
भगवान परशुरामचंद्र मुळात उंच आणि त्यातल्या त्यात लग्नामध्ये नवरदेवाला चौरंगावर उभं करतात. चौरंगावर आधी कोणशी वाढलेली, हातच परिणाम. जवळची माणसं म्हणू लागली, रामा सीतामाता तुमच्या गळ्यात माळ घालण्याकरता आल्यात, खाली वाका ना. नव्हते वाकत. का? प्रजा नावं ठेवील. अगोदर बायकोच्या पुढे कसा वाकला, नावं ठेवील. बराच वेळ झाला. लक्ष्मणजी विचार करत होते, माझी आई किती वेळ झालं हार घेऊन उभी आहे आणि हे वाकतच नाहीत. यांना वाकवण्याची ताकद लक्ष्मणातच आहे. पुढे गेले आणि प्रभू रामचंद्रांच्या पायावर डोकं ठेवलं. आपल्याकडे शिष्ट परंपरा महाराज, कोणी असो, लहान लेकरू असो, अज्ञान असो, ज्ञानी असो, गरीब असो, श्रीमंत असो, आपलं दर्शन घेतल्यानंतर प्रतिनमस्कार करावा. ही सज्जनांची प्रवृत्ती. काही प्रतिनमस्कार करतच नाहीत, मकाच्या बुरकुंडासारखं ताठ उभे असतं. लक्ष्मणाने पायावर डोकं ठेवल्याबरोबर प्रतिनमस्कार करण्याकरता भगवान परशुरामचंद्र खाली वाकले. तो सीतामातेने गळ्यात माळ टाकली. जिकडे तिकडे नगारे वाजू लागले, आनंदी आनंद झाला. आणि सीतामातेच्या सख्या सांगू लागल्या, सीते काय भाग्यवान आहेस, जगाचा मालक तुला आता मालक मिळाला. एक काम कर, आता पायावर डोकं ठेव. सीतामातेने इन्कार केला, नाही ठेवणार. का बरं? तू काय उद्धट आहेस का? का ठेवणार नाही? तुम्हाला माहीत नाही या पायाचा महिमा काय आहे. ही पावलं इकडे येत असताना गौतम ऋषीच्या आश्रमात या पायाने फार मोठा चमत्कार केलाय. शिळा होती मनुष्य धारी, या पायाचा महिमा आहे. गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये शिळा होती, ते प्रत्यक्षात स्त्री बनली, अहल्या झाली. आणि म्हणून पायावर डोकं ठेवत नाही. सख्या म्हणू लागल्या, ते शिळा होती, तू काय शिळा आहे का? तेव्हा सीता माता म्हणतात, तुम्हाला नाही का कळत, माझ्या कपाळाला मुकुट आहे आणि त्या मुकुटामध्ये हिरे मडवलेले. हिरे म्हणजे दगडाची अतिउच्च जात. आणि मी जर त्यांच्या पायावर डोकं ठेवीन, हिरे हिरे राहणार नाहीत, सगळी हिरे स्त्रिया बनतील आणि माझ्या सवती होतील. म्हणून पायावर डोकं ठेवत नाही. आणि प्रभूच्या चरणामध्ये जडाला छिद्र बनवण्याची ताकद आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, भगवंताच्या चरणामध्ये अत्यंत बलाढ्य आणि अनुकूल अशा प्रकारची सामुद्रिक आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा माणूस पाहिल्यानंतर तो भाग्यवान आहे का दरिद्री आहे हे कळण्याकरता ज्योतिषशास्त्रातून कळतं. सामुद्रिकातून उंच कपाळ असावं, कानाची चापे मोठी असावे, बोटाची शेंडी निमुळती असावी आणि 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्र असावं. एक चक्री, आता बघू नका, कीर्तन संपल्यानंतर बघा. एक चक्री सदा भोगी, ज्याच्या 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्र, रेषा जो होता तिथे शंखासारखा आकार होता. आणि 10 बोटापैकी एक तरी बोटावर चक्र असलं, अरण्यात नेऊन सोडला तरी उपवाशी राहत नाही, तो भाग्यवान असतो. क्वचित खटवालो भवती दरिद्री, डोक्याला टक्कर जर पडलं तर तो भाग्यवान असतो, एखादाच दरिद्री असतो. आणखी भाग्यवंताचं लक्षण माणसाच्या तळपायावरून देखील कळतं. पूर्वीच्या काळात मुलगा लग्नाला आल्यानंतर त्याचे पालक मुलगी पाहण्याकरता जायचे. आता बदल झाला आहे. आताचे पालक मुलगी पाहण्याकरता जाण्याची गरज नाही,
आताचे बालक आपल्या पालकाला म्हणतात, बाबा आम्हाला ज्ञानोबारांनी शिकवलं, आपुली आपण करा सोडवं. काय कळतं त्यांना महाराज? 32 लक्षणं असतात, 32. काय कळतं? फक्त कातड्याचा रंग आणि वरचं काही झगझाग एवढं कळतं. त्याच्यापेक्षा काय करणार? पूर्वीच्या काळात पालक मुलगी पाहण्याकरता गेल्यानंतर मुलीच्या बापाला म्हणायचे, मुलगी दाखवत असताना पाय धुवायला लावा आणि पाय न पुसता पाटावर आणून बसवा, आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत. कारण ओल्या पायाचे जमिनीवर ठसे उमटतात. काही ठसे भाग्यवान असतात आणि काही ठसे दुर्दैवी असतात. दुर्दैवी कोणते, भाग्यवान कोणते, कीर्तनात सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे न सांगितले. नाथ महाराजांनी भगवंताच्या शरणाचं वर्णन केले. ध्वजवज्रांकुश ऊर्ध्वरेखा, दोन्ही पायी पद्मे देखा. भगवंताच्या शरणावर ध्वजाचं चिन्ह आहे. ऊर्ध्वरेखा म्हणजे उभी रेघ आहे, अंकुशाचं चिन्ह आहे आणि वज्राचं चिन्ह आहे. आपण जुना विश्वमाऊली ज्ञानोबारांचा फोटो जर पाहिला, त्या फोटोमध्ये तळपायावरती चिन्ह आपल्याला पाहायला मिळायचे. आता ज्ञानोबारांचे फोटो अनेक पद्धतीने काढू लागले. बुद्धीचा विकास झाला. एकतर फोटो असा काढला जातोय, त्र्यंबकेश्वरला आणि फरशीवाल्या बाप्पांच्या त्या आश्रमावली धाममध्ये होतो आणि योगावने कुठली तरी पत्रिका तयार झाली होती आणि एका भाविकाने पत्रिका फरशीवाले बाप्पाला दिली. दिल्यानंतर तो फोटो पाहिल्यानंतर मला म्हटले, महाराज काय माणसामध्ये चालतंय, एक गेले जावे त्याच्या मागे. अरे महाराज, ही मुलगी माझ्या आश्रमात काम करायला होती आणि तिला फेटा बांधून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसिद्ध केले. लोकाचा प्रवाह आहे महाराज. ज्ञानोबारांचा फोटो पाहायचा असेल तर आळंदीला माऊलीच्या मंदिरामध्ये सभागृहामध्ये जो फोटो आहे तो गुलाबराव महाराजांना ज्या पद्धतीचा साक्षात्कार झाला होता त्या पद्धतीचा फोटो आळंदीला आहे. आणि इथं कोणाला पाहिजे असेल तर कीर्तन संपल्या तर माझ्या खिशात आहे, मोबाईलमध्ये काढून घेऊ शकता आणि प्रशांत ओरिजिनल फोटोचा करावा. मी का सांगतो की ध्वजवज्रांकुश ऊर्ध्वरेखा, दोन्ही पाही पद्मे देखा. भगवंताच्या शरणामध्ये खूप मोठे सामुद्रिक आहेत. त्या सामुद्रिकाचा अर्थात चरणाचा आश्रय केला की भक्ताच्या जीवनामध्ये पूर्णपणा प्राप्त होतो. आम्हाला तिथं काही उण नसल्यामुळे ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदार. आमचं मन बराडी करणं म्हणजे अतृप्त करणं आणि अतृप्त करून इतर ठिकाणी आम्ही कशाला फिरू? आम्हाला जर एका ठिकाणी सगळ्या गोष्टीचा आनंद मिळत असेल तर आम्हाला बदल करण्याची गरज नाही. बराडी त्याला म्हणतात. किती जरी मिळालं तरी तृप्त होत नाही, त्याचं नाव आहे बराडी. एखादा भिकारी येतो दारावर, भाकरी मागतो. भाकरी वाढल्यानंतर म्हणतो त्याच्यावर काहीतरी चटणी घाला, भाजी घाला. भाजी दिली जाते. भाजी दिल्यानंतर म्हणतो आहे का फाटकं तुटकं कपडा. एक एक मागतच राहतो महाराज. देणाऱ्याला कंटाळा येतो कारण तो बराडी असतो, तृप्त नसतो. पण परमात्म्याच्या चरणाचा आश्रय केल्यानंतर भगवत भक्ताच्या जीवनात कुठल्याही प्रकारची उणीव राहत नाही. आपूर्यमाणमचर प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. गंगा समुद्राला गेल्यानंतर तुका म्हणे, गंगा सागर संगमे Oh,
गंगा समुद्राला मी गेली की मग मात्र पूर्ण होते, कमतरता नाही. त्याचं कारण आहे, सिद्धांत आहे, जे जिथून निघालं ते तिथं गेलं की पूर्ण होतं. हा सिद्धांत आपण कोणत्या गोष्टीला तपासून पहा. गंगा कुठून निघते? कोणी म्हणजे ब्रह्मगिरीहून? नाही नाही, सूर्याच्या कडक उष्णतेने समुद्रामधलं बाष्पीभवन होतं, ते ढगात जातं. ढगात गेल्यानंतर थंड हवा लागली, मग थेंब पडतात, अनेक थेंब एकत्र येतात, हळूहळू ओघ तयार होतो आणि गंगा तयार होते. आणि तिला विश्रांती जिथून निघाली तिथं गेल्या. ज्ञानोबारांनी दुसरा दृष्टांत घेतलेला आहे. पवने परमाणू उचलले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले. वादळ सुटते, वादळ किंवा वाटूळ म्हणतो आपल्याकडे. वाटूळ सुटल्यानंतर पृथ्वीचे मातीचे कण अंतरिक्षामध्ये गरगर गरगर फिरतात. गरगर फिरणाऱ्या अंतरिक्षातल्या कणाला विश्रांती केव्हा? जिथून बाहेर आले तिथं गेल्यानंतर. तसंच आहे, आपण ज्या स्वरूपापासून बाहेर आलो त्या स्वरूपात गेल्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होणार नाही. आणि म्हणून दुसऱ्याचा आश्रय करण्याची गरज नाही. ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडे करून दारोदार. अतृप्त होऊन आम्ही दुसरीकडे कशाला बरं? का? आम्ही ज्यांचा आश्रय केला तो सर्व समर्थ आहे, बलवान आहे. अभंगाचं तिसरं कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, अनेक आगळा तुझा सांगा. आगळा म्हणजे श्रेष्ठ. माझ्या विठोबापेक्षा कोण बळी आहे सांगा बरं. त्यात माझेपणा हा फार महत्त्वाचा आहे. मला परमात्म्याची भक्ती करत असताना कुठंतरी आपला संबंध चिटकवला पाहिजे. आणि संबंध चिटकवल्यानंतर भगवंताच्या बाबतीत प्रेम तयार होतं. मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, त्याची ममता अभिमान. देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाच. या माझेपणामध्ये एवढी ताकद आहे महाराज. जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला गेले आणि गेल्यानंतर आपल्या सनातन संस्कृतीचं तत्त्वज्ञान काय आहे संपूर्ण जगाला कळावं या तळमळीपोटी गेले. आणि गेल्यानंतर संयोजकाला विनंती केली, हिंदुस्थानहून आलो आहे, आमच्या वैदिक तत्त्वज्ञानाचा भाग जगाला कळावा, एवढ्या करता मला संधी द्या. संयोजक अडचणीत पडला. वेळ तर वाटलेली आहे आणि हे पुन्हा वेळ मागतात. सांगितलं तुमचा आदर म्हणून फक्त 4.5 मिनिट वेळ आहे. आता 4.5 मिनिटात काय सांगावं? इथं 2 तास पुरत नाही, तिथं 4.5 मिनिटात काय सांगावं? स्वामी विवेकानंदांनी कबूल केलं, काय हात नाही. सूत्र अशा प्रकारचं चिंतन मांडलं तर ते थोडक्यातच असतं. जन्माद्यसी आता तो ब्रह्मजिज्ञासा,
शास्त्र योनित्वात, तत्व समन्वयात, 4 सूत्रामध्ये सगळा वेद आला. ज्याला सूत्र म्हणतात. सूत्र अत्यंत थोडकं असतं, त्याच्यामध्ये त्याचा विस्तार खूप असतो. त्याला सूत्र म्हणतात. सूत्रम सूत्रविदो विदु अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम असतो भवनमध्यंच सूत्रम सूत्रविदो विदु. थोडक्यात असतं पण त्याचा विस्तार खूप असतो. त्याचं नाव सूत्र आहे. सांगण्याचा माझा मुद्दा असा की सूत्राप्रमाणे काही भाषा आहे. परमात्म्याशिवाय दुसरा कोण आहे? परमात्मा बलवान आहे. कोण बळी माझ्या याकरता आपण बोलत होतो. स्वामी विवेकानंद जेव्हा बोलायला लागले आणि बोलत असताना पहिलं वाक्य उच्चारलं, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. माझ्या, या माझ्या शब्दाने संपूर्ण जग जिंकलं. महाराज सगळे जगातले विद्वान उभे राहिले, टाळ्याचा कडकडाट केला. अरे हा महात्मा लहान नाही, सगळ्या जगाला माझं म्हणतोय. जगदाकारी झाली सत्ता, माझा शब्द फार महत्त्वाचा आहे. परमात्मा मंदिरात आणि आपण घरी, किंवा परमात्मा देवघरात आणि आपण बागघरात, असा संबंध नाही. त्याचा संबंध जोडावा. आणि मुळात परमात्म्याचा संबंध आहे. आपण विसरलो महाराज. भगवान परमात्मा आपला संबंध सूचित करतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हे सगळे जीव माझे अंश परमात्मा सांगतात. मग परमात्म्याने आपल्याला माझं म्हणावं, मग आपण भगवंताला का माझं म्हणू नये? म्हणून ज्ञानोबा तुकोबारा म्हणतात, माझा कोण बळी माझा विठोबा वेगळा. भगवान पांडुरंग परमात्म्यापेक्षा कोण बलवान आहे? आणि का आगळा तुझा सांगा, दुसरा कोणी श्रेष्ठ आहे का सांगा? त्या भागवतामध्ये चिंतन आहे. जेव्हा हिरण्यकश्यप प्रल्हादाला आपल्या तत्वाच्या बाहेर वागतो, नाश करण्याचा प्रयत्न करू लागला. सहसह त्या तेलात टाकलं काय, हत्तीच्या पायाकडे चिरडण्याचा प्रयत्न केला काय, कड्याहून ढकलून दिला, पण अजिबात नाही. देव राखे तया मारील को नमोडे काटा हिंडताव. सगळे मारक उपचार केल्यानंतर हिरण्यकश्यप थकला आणि प्रल्हादालाच विचारलं, प्रल्हादा अरे एवढे मारण्याचे मी प्रयत्न करतो, तो मरत नाहीस, कोणाची ताकद आहे रे? प्रल्हाद म्हणतात, सवय बलम बलिनांच्या परेशान. सगळ्या बलवंतामध्ये तो बलवान आहे. कुठं आहे? तोही असती, मई असती, तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे. आणि मग त्याने ते खांबावर लात मारली. भगवान नरसिंह परमात्मा प्रगट झाले. पुढचा इतिहास वेगळा आहे. मला सांगायचं आहे, तो परमात्मा बलवान आहे. कोणतं बळ आहे त्याच्यात? जगातल्या सगळ्या बळाचा अधिष्ठान भगवान परमात्मा आहे. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. तुझ्या देवी माही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा परमात्म्याच्या स्वरूपाची निवड करत असताना काही गोष्टी पाहाव्या लागतात. पहिलं त्याचं तत्व पाहावं लागतं, नंतर त्याचं सामर्थ्य पाहावं लागतं, नंतर स्वभाव पाहावा लागतो. असा अभ्यास केला मग आश्रय करावा लागतो. माझा भगवान पांडुरंग परमात्मा बलवान आहे. सवय बलम बलिनांच्या परेशान. महाभारतामध्ये प्रसंग आहे. युद्ध अटळ झालं आणि पांडव विचार करण्याकरता बसले. आपल्यापैकी अधिकार दिल्यानंतर कौरवाचं सैन्य कोण किती दिवसात नष्ट करील
असा प्रश्न निर्माण झाला. कोणी सांगितलं मला 1 महिना लागेल, कोणी 15 दिवस, कोणी 8 दिवस, कोणी 4 दिवस. इतक्यात एक तरणा बांड मुलगा उठला. धिक्कार असो तुमच्या सामर्थ्याला, इतका वेळ कशाला? मला जर अधिकार दिला 1 तासात सगळ्यांचा काटा काढेल. त्याचं नाव होतं बर्बरीक. कृष्ण परमात्म्याने बोटामध्ये सुदर्शन चक्र अडकवलं, गरगर फिरवलं आणि त्या बर्बरिकाच्या मानेवर सोडलं. मुंडकं तटकन तुटून खाली पडलं. पांडव हळहळ करू लागले. देवा आवडे ते करीसी देवा, कवण करी तुझा हिवारे. आमच्या वंशामध्ये एवढा सामर्थ्य संपन्न मुलगा 1 तासात कौरवांचा नाश करणारा, आणि त्याचा काटा तुम्ही काढला. भगवान म्हणाले तुम्हाला कळणार नाही. हे गिऱ्हाईक कसं आहे, 1 तासात सगळ्यांचा काटा काढेल, पण तुम्हाला मात्र सोळो का पळो करेल. तुमच्याकरता त्याचा काटा काढलाय. ते बर्बरिकाचं मुंडकं म्हणून देवा तुमची इच्छा आहे, पण माझी एक इच्छा राहिली आहे. काय? हे होणारं युद्ध माझ्या डोळ्यानं पाहण्याची मला इच्छा आहे, तेवढं मला पाहू द्या. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं ठीक आहे बर्बरिक, कुरुक्षेत्रावर एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर तुझं मुंडकं ठेवलं जाईल. तिथून पहा, युद्ध पहा. युद्ध सुरू झालं. 18 दिवस चाललं युद्ध. 18 आणि 18 दिवसात फक्त धृतराष्ट्र वाचला, बाकी सगळे गेले. पांडवांना विजय मिळाला आणि विजयाचा आनंद भोगण्याकरता पांडव एकत्र आले आणि आपला आपला पुरुषार्थ सांगू लागले. पठ्ठ्याने एवढे मारले, पठ्ठ्याने एवढे मारले. जसं इलेक्शन जिंकल्यानंतर कार्यकर्ते म्हणतात साहेब आम्ही फिरलो त्या दिवशी रात्री, म्हणून बरं नाही तर रात्र वैराची होती. तुम्ही निवडून येऊ शकत नव्हतात. प्रत्येकजण आपल्याकडे श्रेय घेतो, आपल्याकडे श्रेय घेतो. मग ते साहेबाला काय म्हणत, हो बाबा, हो हो बाबा, हो बाबा. तेव्हा सगळे पांडव आपण इतके मारले म्हणायला लागले. शेवटी भगवंताने सांगितलं पांडव थांबा, आपण आपली भलाई करू नका. साक्षीदार आहे तिथं, चला. सगळ्या पांडवाला घेऊन भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर गेले आणि त्या बर्बरिकाला विचारलं, बर्बरिक खरा साक्षीदार तू आहेस, कोणी किती मारले सांग. तो बर्बरिक म्हणतो देवा मला दुसरं काही दिसत नव्हतं. एक दिव्य शक्ती कौरवांच्या नरड्याहून सुदर्शन चक्र फिरत होती, दुसरं कोणी मारलं नाही. आणि मग तेव्हा मात्र पांडवांचा अभिमान नष्ट झाला. तो बलवान आहे. असा बलवान भगवान परमात्मा, जगात त्याच्यापेक्षा कोणीही बलवान नाही. असा त्याच्यापेक्षा बलवान असेल तर आम्हाला सांगा बरं, नाहीच काय सांगणार आहे. याकरता तो हा देवाचाही देव, काय कळकाळाचा भेव, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. असा बलवान भगवान परमात्मा आहे. तुझी या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे तुझी या बळी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरणालो. फक्त एवढंच आहे महाराज, कोण परमात्मा त्याचं बळ काय हे आपल्याला जीवदशेमध्ये लवकर कळत नाही. आणि ज्यांना कळतं त्यांना संत म्हणतात. जगाचा निर्माता कोण आहे? सामान्य माणसाला काय कळत. ज्ञानोबा म्हणतात आगा उदरीचा गर्भ जैसा, न देखे आपल्या मायेची वयसा. पोटाला लेकरू जन्मलंय आणि त्याला आईचं वय कळेल का? तसं तुम्ही आम्ही आपल्याला काय कळतंय महाराज, हे कोणी रचलंय? ते कळणं फक्त संतांना कळत असतं, कारण ते सर्वज्ञ असतात. परमात्म्याची सेवा करून त्यांना सगळं प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे महाराज म्हणतात माझ्या पांडुरंगासारखा कोण बलवान आहे. आणि म्हणून ते हे भोवताली ठाई वाटू मन, बराडे करून दारोदार. एकाने प्रश्न विचारला, महाराज हरकत नाही तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण तो पांडुरंग परमात्मा काय देत असेल? यशे थोरविला मारुती, विवेचन केला लंकापती. हे देत असेल ना,
पण या सगळ्या जगातून जन्म मरणाचा नाश करण्याकरता आणि आनंदाचं परमात्म स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता ज्याला मोक्ष म्हणतात, तो मोक्ष भगवंताकडे आहे का? तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी. 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 तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी फुकाची लुटावी भांडारी ती. भगवंताच्या गावात गेल्यानंतर मोक्षच प्राप्त होतो तुम्हाला. पंढरीसी घरी आतिथ्याय मृत्यू तो जाय पतिता अधपाता प्रश्नात्मक आहे. अचानक एखाद्याचा पंढरीला मृत्यू झाला, तो अधपाताला जात नाही. आपल्या देशामध्ये काही असे देश आहेत त्याचं एक विशेष आहे, काश्यान मरणान मुक्ती. काशीला माणूस जर मेला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. भगवान शंकर कानामध्ये तारक मंत्र देतात आणि त्याचं जीवबंधन नष्ट होतं. म्हणून काही माणसं मरायला काशीला जातात, बराच काळ वाट बघतात, मरण येत नाही कळाल्यानंतर म्हणतात चला गावाकडे जाऊन येऊ. गावाकडे आल्यानंतर नंबर लागतो. म्हणून आपल्याकडे एक वाक्य आहे ना, कर तुझी काशी तिकडं, हे त्विषण म्हणतात, त्विषण. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरीसी घडी आतिथ्याई मृत्यू तो जाय पतित अधपाता. तेव्हा तसंच आळंदी सुद्धा क्षेत्र आहे. कळकाळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरस. काही अशा प्रकारचे देश आहेत. भगवान परमात्म्याच्या गावातच मोक्ष म्हणतात. पंढरी पुण्य ठाव निरे भिवरे तटी पुण्य भाव. आणि तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. पांडुरंग परमात्म्याचा नुसता कळस जरी पाहिला तर मोक्ष प्राप्त होतो. संतांची वचन आहेत महाराज. असा खूप अशा प्रकारचा संदेह नाही. आणि मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. नवे नवे किरकोळ तर आपण सहज लुटू शकतो. फुकाची लुटावी भांडारी ती. कोणती कोणती भांडारी आहेत, वेळ संपलाय नाही सगळं सांगत, पण थोडक्यात सांगेन. सिद्धी प्राप्त होती, रद्धी प्राप्त होती. रद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. दोन्ही प्राप्त होतं भगवंताच्या अनन्य उपासनेमध्ये. आणि त्या रद्दी सिद्धीचा भगवत भक्त वापर करत नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण मात्र सहजासहजी ब्रह्मज्ञाने भगवान परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होतं. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. क्षुद्रसिद्धी, मध्यसिद्धी, महासिद्धी अशा सिद्धी सहज प्राप्त होतात. त्या सिद्धीला मात्र भगवत भक्त नाकारतात हा प्रश्न वेगळा आहे. पण पाहिजे तर मग मात्र घेता येतात. फुकाची लुटावी भांडारी ती.
असं सगळं जर पूर्णत्व प्राप्त होत असेल तर दुसरीकडे मन कशाला घालायचे? ते भोवताली ठाई वाटू मन बराडी करून दारोदार ज्ञानेश्वर सर्व कुरुधने कुटुंबियांनी हा उत्सव टिकून ठेवला आहे. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. संपत्तीचा सदुपयोग करण्याकरता सत्वगुण लागतो आणि त्या दृष्टिकोनातून हा उपयोग चालू आहे. आजची पहिल्या दिवसाची चिंतन सेवा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनातली निवड आणि निश्चय महाराजांनी जो केला तोच आपल्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या चिंतनामध्ये स्वानंद सुन्यासी सद्गुरू जोग महाराज यांनी आळंदीला 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि 4 वर्ष राहण्याचा योग आला. 62 ते 66 1962 ते 66 आले या कपाळात थोडे भाऊ जे वाट्याला आल्यानं शिल्लक राहिलं ते आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. भगवान परमात्मा करू आपल्या अंतःकरणात भगवान परमात्म्याचं तादात्म्य निर्माण हो, संबंध जोडावा आणि संबंध जोडून भगवान परमात्म्याची साधना करावी. ती साधना केल्यानंतर परमात्म्याचा आश्रय केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या स्वरूपात सर्वस्व प्राप्त होण्याची शक्ती आहे. महाराज आपल्या अनुभवाने सांगतात. ते भोवताली ठाई वाटू मन बराडे करून दारोदार अशी एक निष्ठता प्राप्त होण्याची गरज आहे. एकाग्रता, एक रूपता आणि एक निष्ठता. एकनिष्ठता शेवटचं अशा प्रकारचं पाऊल आहे. महाराजांनी एकनिष्ठा आपल्या अभंगामध्ये प्रकट केलेली आहे. झालेली चिंतन सेवा वेळ संपून गेलेली आहे. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. कोणी चाल म्हणायचं राहिले का? तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी